सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। फूड अँड ड्रग्ज अधिकारी असल्याचं सांगून ट्रक रस्त्यात अडवून जबरदस्तीने लुटमार करणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अंबड लिंक रोड येथे ताब्यात घेतले। आज दिनांक 15 मे रोजी दुपारी 2:30 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला टोल नाका येथे 4 अनोळखी इसमांनी 2 सुपारीने भरलेले ट्रक रस्त्यात अडवून जबरदस्तीने ट्रक चालकांच्या ताब्यातील मोबाईल, पैसे, गाड्यांच्या चाव्या, गाड्यांचे कागदपत्र काढून घेतले। या प्रकरणी मनीशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांनी सातपूर पोलीस ठाण्यात 11 मे रोजी गुन्हा दाखल केला होता। त्यानुसार सदर गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस अंमलदार नितीन जगताप व पोलीस अंमलदार राम बर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी गरवारे पॉइंट येथून अंबड लिंक रोडने पावरा हाऊस कडे काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये जाणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून चारुदत्त त्र्यंबक भिंगारकर राहणार अशोका मार्ग, मयूर अशोक दिवटे राहणार बुधवारपेठ भद्रकाली व अशोक सोनवणे राहणार इंद्रानगर या तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्या ताब्यातून स्विफ्ट कार, मोबाईल फोन, गाड्यांच्या चाव्या, गाड्यांची कागदपत्रे, ड्रायव्हिंग लायसन व मालाच्या पावत्या असा एकूण 4,92,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पुढील तपासासाठी त्यांना मुद्देमालासह सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार रमेश गोळी, महेश साळुंखे, रोहिदास लिलके, धनंजय शिंदे, नितीन जगताप, राम बर्डे, राहुल पानखेडे, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे, समाधान पवार व तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तायडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।